हाय फ्रेंड्स, मुठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण सार्वजनिक आरोग्य विभाग भरतीच्या संदर्भात एक अपडेट पाहणार आहोत आणि सार्वजनिक आरोग्य विभागाची एक बैठक झाली. त्या बैठकीमध्ये जे काही निर्णय घेण्यात आले त्या निर्णयामधून आपल्याला जी काही माहिती मिळालेली आहे तीच माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि अधिकृत माहिती आहे. माझ्या मनाने काही सांगत नाही आहे. तर आकृतीबंध तयार झालेला आहे. मग आता जाहिरात येईल का किंवा त्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या बैठकीमध्ये काय निर्णय घेण्यात आला ती सर्व माहिती आपण पाहूयात. सेवा प्रवेश नियमाचं काय झालं त्याचीसुद्धा माहिती आपण याच व्हिडिओमध्ये पाहूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. जर तुम्हाला MPW रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि MPW रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. फक्त 500 रुपयामध्ये हा कोर्स उपलब्ध करून दिलेला आहे. तर या ठिकाणी पहा, सार्वजनिक आरोग्य विभाग म्हणजे महाराष्ट्र शासन राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम सहसंचालक आरोग्य सेवा हिवताप हत्तीरोग व जलजन्य रोग पुणे 6. आता याच्यामध्ये विषय काय आहे तो समजून घ्या. तर माननीय राज्यमंत्री सार्वजनिक आरोग्य विभागाचे आणि कुटुंब कल्याण यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 15 एप्रिल 2025 रोजी माननीय आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबत झालेल्या बैठकीचे इतिवृत्त, जी बैठक झालेली आहे सार्वजनिक आरोग्य विभाग मंत्र्यांसोबत, त्या बैठकीचं इतिवृत्त आहे. आणि कधी बैठक झाली तर 15 एप्रिल 2025ला. आता याच्यामध्ये संदर्भ काय आहे तर 29/5/2025चा. तर त्याच्या पुढे पहा माहिती आहे. आता बाकी माहिती देत नाही, जी महत्त्वाची माहिती तीच देतो तुम्हाला. तर इथे दिलेलं आहे पहा बैठकीचे इतिवृत्त आणि त्याच्या खाली मग बैठकीला कोण कोण उपस्थित होतं त्याची माहिती दिलेली आहे. 6 जण उपस्थित होते मंत्र्यांव्यतिरिक्त. आणि त्याच्या खाली उपरोक्त बैठकीत खालील विषयांबाबत सविस्तर चर्चा करून निर्णय घेण्यात आले. आता कोणते विषय आहेत ते तर पहिला आहे हिवताप विभागाचा आकृतीबंध मंजूर करण्याबाबत. तर त्याच्यावर अभिप्राय आला की आकृतीबंध अद्ययावत करून परिपूर्ण करण्यात आलेला आहे. मग निर्णय काय घेण्यात आलेला आहे तर आकृतीबंध तयार करण्यात आलेला आहे. आकृतीबंध पुढील 15 दिवसात शासनास सादर करण्याची कार्यवाही केली जाईल. आता हे झालं 15 एप्रिलचा निर्णय, म्हणजे 30 एप्रिलपर्यंत हे शासनास सादर करायचं होतं आणि ते सादर झालेलं पण आहे आता. तर ठीक आहे. त्याच्यानंतरचं काय दिलेलं आहे तर तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात आरोग्य सेवक व आरोग्य निरीक्षक पदे तात्काळ भरण्यात यावी. आता त्याच्यावर म्हणजे हा एक विषय होता, तर त्याच्यावर अभिप्राय देण्यात आलेला आहे की जिल्हा परिषद स्तरावर आरोग्य सेवक व आरोग्य निरीक्षक या सवलतीतील पदे जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यांच्याकडून भरले जातात आणि निर्णय घेण्यात आला तपासून पुढील कार्यवाही करण्यात यावी. तर हे 2 महत्त्वाचे निर्णय. आणि अजून एक निर्णय आहे सेवा प्रवेश नियमाच्या संदर्भात, तर तोही आपण पाहूयात. तर पुढे पहा सेवा प्रवेश नियम तयार करणे. त्याच्यावर निर्णय झाला. विभागाने सेवा प्रवेश नियम तयार केल्यानंतर ते अंतरिम करण्यापूर्वी संघटनेच्या प्रतिनिधींना पाठवून त्यांच्या सूचना घ्याव्यात. तर हा निर्णय त्यांनी म्हणजे 26 मेपर्यंतच त्यांना ते सेवा प्रवेश नियम तयार करण्याचे आदेश दिले होते. त्याच्यावर मी व्हिडिओ पण बनवलेला होता. तर अशा पद्धतीनं आपला आकृतीबंध तयार झाला आहे. म्हणजे जाहिरात येण्याच्या दृष्टीनं जाहिरात यायच्या अगोदर आकृतीबंध तयार होणं आवश्यक असतं, तो तयार झालेला आहे. तो आता संबंधित संस्थेकडे जाऊन त्याची मान्यता घेतली जाईल आणि मग सेवा प्रवेश नियमसुद्धा 26 मेपर्यंत सादर झालेले आहेत, त्यालासुद्धा मान्यता घेतली जाईल. आणि मग एकदा काही सेवा प्रवेश नियमला मान्यता भेटली, आकृतीबंधालाही मान्यता भेटली संबंधित संस्थांची वगैरे, की मग पुढे जाहिरात येणं अजून सोपं जाणार आहे. आणि आता साधारणपणे माझा अंदाज आहे 1.5 ते 2 महिन्यामध्ये जाहिरात यायला पाहिजे, सर्व गोष्टी सुरळीत झाल्या तर, असा माझा स्वतःचा अंदाज आहे. म्हणजे साधारणपणे जुलैमध्ये सार्वजनिक आरोग्य विभागाची जाहिरात यायला पाहिजे. तर हीच माहिती मला ही जी काही बैठकीमधून माहिती मिळालेली आहे त्याच्या आधारे तुम्हाला माहिती द्यायची होती. तर जुलैमध्ये सार्वजनिक आरोग्य विभागाची जाहिरात यायला पाहिजे असा माझा स्वतःचा अंदाज आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थांबूयात. थँक्यू व्हेरी मच.